नमस्कार मित्रांनो, मिस्टर विघ्नेश युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात सर्व, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर मी तुमचा लाडका विघ्नेश आजच्या ब्लॉगवर स्वागत करतो. आणि शुभ सकाळ, मस्त सकाळ झाली. आज 8:30 वाजता उठलोय लवकर पहिल्यांदा. तर काय नाही, आज आम्ही चाललो थोडा पलसझरी येते खोपोलीचं काय ते आहे ते इकडे चाललो आम्ही पलसझरीला, म्हणजे स्वामींचं मठ आहे, श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे, तिकडे चाललो आम्ही. आणि आपला ब्लॉग वगैरे तर तुम्ही पाहत असाल, खूप लेट येते थोडं, काय नाही थोडं बघून घ्या. पण ब्लॉग लेट येते कारण की थोडं प्रॉब्लेम चालू आहे घरात म्हणून. तर काय नाही, आज सोमवार आहे तर या निमित्त आम्ही निघतोय. मी आणि माझा मित्रच आहे, आम्ही दोघंच चाललोय फक्त, दुसरं कोण नाही. तर बघूया पुढं काय होतंय. आणि आता थोडं तयारी वगैरे केली मी, फक्त आता निघायचं आहे, नाश्ता करायचा आणि निघायचं आहे. तर चला भेटूया पुढं काय होतंय काय नाही. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट वगैरे करून ठेवा, कारण की आपल्याला पण सपोर्ट द्या. थोडं खूप दिवसानंतर भेटतोय. यापुढे तर मला वाटतं गणपतीनंतर खूप ब्लॉग येतील आपले, मी असं सांगते अंदाज, पण येतील. चला तर भेटूया पुढं आणि सपोर्ट वगैरे करा भाई, आपल्याला खूप दिवसानंतर ब्लॉग येते. तर चला भेटूया. चला मित्रांनो, आता खाली जाऊया. पहिले खिडकी वगैरे बंद करून घेतो. वादळ बिदळलेल्या या कशा लावलं ना, ते का पाऊस येतो ना तर डायरेक्ट खिडकीवर पडतो आणि घरात पाणी शिरतो, म्हणून नाही इथं पाणी वगैरे साठलं म्हणून थोडं असं सपोर्टर बिपोर्टर लावले घरात. वगैरे लावून घेऊ द्या, तेव्हाच्या पाया पडू द्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. चला लाईट बीट बंद करतो. काळा पूर्ण काळा झालं पाहिजे, काळा झालं पूर्ण काळा, पुरा काळा लाईटमुळे तर गोळा दिसत नाही, पुरा काळा झालं काळा. वा काहीतरी विसरलो, सेंट लावायचं विसरलो. 2 मिनटं लावतो आता. चला मित्रांनो जाऊया खाली. सेंट काय नको लावून जेवायचं वगैरे करून करतो. कांदे बघायचं सुकट टाकले, कांदे म्हणजे बघायला जागा आहे डायरेक्ट घरपोच. असं आपलं रूम वगैरे सगळं इथं करून ठेवलंय मम्मी आणि माझ्या बहिणीचं जरा हे डेकोरेशनचं काम करत बसतात ते लोक. काय नाही, चला सीडीवर वडलो बिडलो लपडो. चला तर नाश्ता वगैरे बघू काय आहे, नाश्ता वगैरे दाखवतो काय आहे. वांगा बटाटा भाजी, वांगा बटाटा भाजी, चपाती बी लागत आहे, चपाती काही आपण डबा खातो, जिमला जातो ना. कम बॅक यायला डबा खुलत आहे. चपाती आहे. चला नाश्ता पहिले करून घेतो, तुला दाखवतो, खातो वगैरे निघतो डायरेक्ट. मित्राच्या घरी भेटायचं का आपण? नाही नाही, थोडा भेटूया. आम्हा नाश्ता वगैरे करतो मित्रावर. भावाचा फोन आलेला की आपल्याला जायचं लवकर करू नाही का. चला लवकर लवकर नाश्ता करायला मी तुम्हाला भेटतो. काही कपडे वगैरे घातले तो दिसते नाही, कपडे पण घातले ते पण अशी घातली आपण नाही का. सॉक्स घालणार होतो पण पाऊस आहे का अंदाज नाही, ऊन पडला, ऊन पडलाय पण नो रिक्स म्हणून मी नाही घातलं सॉक्स वगैरे. आता मी झोपले थोडा, सकाळी लवकर उठते 5 वाजता. वाजले बघा किती वाजले बघा, वाजले बघा तुम्ही किती वाजले बघा, 9:30 होऊन गेले तरी मला इथं पत्या नाही. भाई तो शिवाय घालेल मला, आता लवकर जायला लागेल. चला निघूया पटापट, जरा इथं जाऊन भेटू तुम्हाला. एकटाच बसलाय तयारी बियारी करून. याला काहीच काम झालं नाही, पोराला येऊन या शेटवाला ना तर काहीच काम नाही बाई त्याला. मला बोलतो कधी जायचं बोलतो बाजूला, असा बोलतो का बघा. हे काय करता, निघाला का? पुन्हा ब्लॅक ब्लॅक दिसतं बाई, काळं दिसतं काय नाही.
दिसन. चला आता निघतो आम्ही, बघू आता रिक्षा करून जायचे. चला निघूया. बाईची ड्रेसिंग तर पहिले थोडा इकडे नाही तर बघू बाईची अशी काहीतरी ड्रेसिंग आहे. कशाला दुसरी घालतो, चांगला तर दिसतं बाई. चप्पल घालतो ना. हा चप्पल घाल, बुट नाव दिसत नाही का. असंच बाई ॲस्टेटिक मध्ये राहायचा. आपला ॲस्टेटिक म्हणते आपला असेच कपड्यामध्ये राहायचा. बाहेर डायरेक्ट आपण तसंच राहायचं नाही का, असं नाही राहायचा. तुला पांगळा म्हणजे असं कपडे वगैरे घालून राहायचा. कोण बघायला नाहीत, आपला काय आपलं घालायचं सगळं, फिरायचं सगळं. जरा आता भाई निघतोय. बघ यार काय काम नाही. बाईकडे चप्पल नाही खा मला. भाईने बूट घातलेला मस्त, पण आता जरा मला बोलतो लवकर आहे ना बाई, आता स्वतः लेट करता. काय नाही शुभम भाई लावा देतो. काही त्याला पण सांगितलं, तो बोलतो नाही मला बरं नाही वाटतं, डोका दुखतो सॉरी त्याचा इथून तेवढा बाकी डोका दुखतो आणि तो येत नाही बोलला. काय नाही आम्ही दोघंच जातोय. एवढा चालेल विषय चालत होता विषय. चला आता निघूया, भेटू नंतर तुम्हाला भेटतो. आम्ही स्टेशनला आलो पण आता सोबत एक टाईम झाला. बाई टोकरीला जायला ट्रेनच नाही. आता कर्जतची आहे, 2 वेळा थोड्या वेळात येईल ते. त्या ट्रेननी बसून आम्ही जाऊन डायरेक्ट कर्जत स्टेशनला. तिकडे बघू काय करायचं काय खूप हे झालं ट्रेनच नाही तिकडे जायला. स्टेशनला उभं राहिलं त्या दिवशी गर्दी पण नाही आज थोडी. बाई कोपोला जायला ट्रेनच नाही काय करणार. बाई फिराय मारतो आता तिने लेट केला म्हणून थोडी ट्रेन नाही भेटते. आज काहीच ट्रेन आली बघा कर्जतची पण ती त्या ट्रेनमध्ये बसून जायला नाही एवढी गर्दी आहे. मला कसं जाणार माणूस बसायला जाणार आम्ही उभेच बसतो नाही का. थोड्या वेळात शाळा झाली तर आम्ही टावर बसू जाऊ. उभा राहिलं काय उभा राहिलं नमस्कार मित्रांनो, जसं आम्ही कर्जतला आलो ना भाई. आमची काही ट्रेनच नाही. या भाईच्या नादात थोडा लेट झाला आम्हाला. अरे तुझ्या नादात लेट झालो भाई. आम्ही हे चप्पल गायब होते तर काय नाही. आता आम्ही कर्जतला आलो. आता इथून कसं जायचं ते आता भाई तुझ्यावर आहे. मी नेतो बरोबर. बसून जायचं कायचं नाही. बघू आता ट्रेन आहे 12 वाजता डायरेक्ट. 12 वाजता बोलतो भाई तिकडे जाता आता 2-1 वाजतील. तर आम्ही काय करतो आता बस वगैरे बघतो मग बसने जातो. जस्ट आता इथं आलो आहे पण आता थोडा स्कॅम हो रहा हम लोग के साथ. काय नाही बघू आता काय होतं काय नाही. पुढं भेटतो तुम्हाला. काय बघायचं मेल उभी आहे. मेल नाही इंजिन आहे हो बघा. याला काय आता बोलू. अरे भाई मी काय बोलू आता, लेट येत रे. जाऊ आता बघू. आम्ही दोघंच आहेत, कोण नाही भाई. आम्ही दोघंच आहेत. जातो थोड्या वेळात बघतो काय भेटतं. ट्रेन आली तर ठीक, नाहीतर मग बस पकडून छू जायचं म्हणजे जायचं. तुम्हाला दाखवतो तिकडे काय आहे कसं आहे. आता आमचे माझा मामा आहे ना इकडे राहतो लाकड्यांचा. त्यांच्या बाबांना बघतो आता भेटल की नाही. तिथं रिक्षा स्टँड असतात ते. चला ते जातो नाहीतर मग रिक्षा जायला लागेल डायरेक्ट. भाई ट्रेन लेट आहे एकदम. इथं सिस्टम पास आहे. हॅलो एवढं आहे. चला जाऊया आता रिक्षा स्टँडवर.
आज आम्ही फिरता फिरता डायरेक्ट मार्केटमध्ये आलो होतो सॉरी ते बाबा भेटले नाही आम्हाला. आम्ही आम्हाला डायरेक्ट आता सट्टूचा वडापाव खायला. त्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवतो काय काय आतमध्ये वडापाव भेटला खायला. तो पण बसला तिथं खायला सट्टूचा वडापाव खायला. या खायला मी खातो तुम्ही दाखवतो. नमस्कार मित्रांनो, जस्ट आता वडापाव वगैरे खाऊन आले, नाश्ता वगैरे करून आले. आता 12 वाजता ट्रेन आहे. आता 10-15 मिनटं बाकी आहेत आणि आज खूप लेट होणार आहे असं वाटतं मला घरी जायला. मला पण वाटतं कारण की ट्रेन नाही लागली अजून. आणि मला जिमला पण जायचं संध्याकाळी, प्रॅक्टिस पण आहे आपल्या मेट्रोची. तर चला बघूया आता ट्रेन येईल थोड्या 10-15 मिनटात निघूया. आणि बाबा पण भेटले नाही मला रिक्षा स्टँडवर. ब्लॉग बघत असेल तर सांगा बाबा तुम्ही कुठं होते त्या टायमाला 12 वाजता. मी आलतो तुम्ही नव्हते तिथं. काय नाही चला आता ट्रेन येईल थोड्या वेळ जाऊ आपण पलस तरी. चला भेटूया नंतर. ट्रेन आलेली आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे भाई, फुल गर्दी आहे. खूप ट्रेन आलेली आहे आता एरियावर जाईल. काय या ट्रेनने जायला लागेल. जसं पलासदरीला आम्ही उतरले दोघं. ट्रेन आता गेली, आता आम्ही चाललो फाटा. दाखवतो कसं जायचं ते. चला नमस्कार मित्रांनो, जायचं आता आम्ही चाललो कारण की इथून जवळ 5-10 मिनटाचा रस्ता आहे. आम्ही दोघं चाललो तुम्हाला काहीतरी व्ह्यू वगैरे दाखवतो. रील्स पण काढू आज आपण आलो तर. रील्स तर भाग्यच आहे बघ. नवीन आयफोन घेतला ना भाई, आपण तो रील्स बघाल तुम्ही त्याचे. अरे पहिलेच रील्स येणार आहे. व्ह्यू मस्त भारी इकडे येतं. बघू आता मठात पहिले जाऊ, नंतर बघा इथं पाणी वगैरे बघा. इथं मंदिर पण आहे. इथं कसलं मंदिर आहे तिथे? पहिलं कसलं तरी याचं असेल, गणपती नाही झालं म्हणून. पाणी वगैरे वाटतं इकडं बघा. दाखवतो बघा पाणी. बघा भाई पाणी आपल्या विहिरीत कसं पाणी आहे त्याच्यापेक्षा बेकार येतं. चला चालूया पुढे आपण. चालत आता 5-10 मिनटात पोहोचू. हा बोलत होता की जाता मंदिरात पाया पडू, तर पहिले हा मंदिरात पाया पडू. काल काही मंदिर आहे तर पहिले पाया पडून घेऊ, जाऊ पुढं आपण. काय पाणी तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवता बा पाण्याचे. तुला मंदिर लॉक आहे. देवीचं मंदिर आहे बघा. काही बघा इथून आतमधून असा एक रस्ता आहे. म्हणजे इथून असा जायचं आपल्या खालून. खूप आतमध्ये ते असं तुम्हाला दाखवतो जा. आम्ही दोघं चालत भाई. भीती वाटते कसं तर. फक्त जर तुम्ही येत असाल ना जरा पलासदरीला आपला स्वामींच्या मठात, तर तुम्हाला चालत या तिथून 5 मिनटाचा रस्ता आहे. कारण की व्हॅन वगैरे येईल पण ती तुम्हाला थोडं तिथं सोडत. तुम्ही चालत वगैरे आले ना तर इथून जवळ पडेल. तुम्हाला विहीर दाखवतो. विहीर किती भारी विहीर आहे बघा. इथे पण विहीर आहे. विहीर वगैरे चला आता तुम्हाला दाखवतो तिकडे आहेत. आलो थोडंसं जवळ आहे. शेती वगैरे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे. नंतर जाऊ आम्ही तिकडे जाताना. मला तो व्ह्यू दाखवतो किती भारी व्ह्यू आहेत. हे बघा आणि समोरच आहे तिकडे जातोय आता. चला आलो पटापट. मस्त डोंगर वगैरे पण आहे भारी. तुम्ही येत असाल काहीच तुम्हाला सांगतो येऊन बघा एकट्या. आणि तुमची इच्छा असेल ती मागा खरं होईल असं मला वाटतं. पण तुम्ही येऊन बघा स्वामींच्या मठात आणि जरा 5-10 मिनटं त्या बसून बघा. खूप छान वाटेल तुम्हाला. काय तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये काय कसं. आता पलसदरी आता मठात जातं. त्यांचे ते मोबाईल अलाउड नाही असं सांगितलं आहे. तर आता सायलेंटवर ठेवून तुम्हाला सॉरी दाखवतो. आता दाखवतच नाही येणार कारण की मोबाईल अलाउड नाही. जाऊया आम्ही दर्शन वगैरे घेतो म्हणजे भेटतो नंतर. चला आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, जसं आता दर्शन वगैरे केलं आणि बाहेर आलो. स्वामींचं मठ तिकडे सॉरी. आणि इथे देवीचं एक मंदिर आहे. ते देवीचं नाव मला माहीत नाही होतं पण तिथे देवीचं एक मूर्ती आहे. आणि पाठच्या साईडला पण आहे. पण इथे
व्हिडिओ काढायला आहे. सॉरी मग तुम्हाला दाखवू नाही शकत पण नंतर म्हणजे जेवढं दाखवतं आहे तेवढं दाखवतो आता. जे नाही ते मग तुम्हाला हे आता काय दाखव तिथं व्हिडिओ आहे मी कॅप्चर केले 1-2 तुम्हाला दाखवतो ते टाकतो म्हणजे याच्यातच टाकले मी बघा ते. आणि आता मी आता थोडा तिकडे बसतो इथे थोड्या वेळ जातो आणि तिकडे पण एक मूर्ती आहे एक स्वामींची मूर्ती आहे तिकडे तेव्हा सगळं आहे फिरतो. तुम्हाला मी एकच सांगतो की या आणि मनापासून या आणि बसा फक्त 10-15 मिनटं जे इच्छा मागायची ते मागा पूर्ण सगळं मिळेल तुम्हाला. म्हणजे असं बोलतात त्या मगाशी मी का एक बाबा तिथे बसलेले त्यांना विचारलं ते बोलतात तुम्ही या म्हणजे ते काय बोलले आता मला आठवत नाही एवढं पण ते मस्त बोलले. ते कॅप्चर करायचं व्हिडिओ मी टाकणार होतो सॉरी ते टाकता नाही आलं. खरं सांगतो तुम्हाला एक टाईम नोटा देऊन बसा प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला काय वगैरे म्हणजे असं मी सांगू नाही शकत नाही ते तुम्ही सांगा येऊन बघा खूप तुम्हाला हे होईल. येऊन एक टाईम येऊन बघा इकडे आपल्या मठात म्हणजे तुमच्या इथे पण असेल कुठे तर तुम्ही जाऊन बघा. बघून आता पुढं काय होतं तुम्हाला दाखवतो काय बाबा आहे शंकर बाबाचं नाव आहे यांचं आणि ते देवीचं आहे. आपण मग कशी तिथं त्या उभं होतो त्या मंदिरात ते देवी वाटतं इथे असं ते असं मला वाटतं हे सगळं झाड वगैरे हे सगळं मला तर नकली झाड आहे ते असं वाटतं कारण की हां नकलीच आहे ते सगळे झाड. आता आम्ही जेवायला महाप्रसादाचा लाभ या आम्ही दोघं घेतो प्रसाद. नमस्कार मित्रांनो जय साधा जेवण वगैरे केलं आता थोडा बसतो मोबाईल वगैरे चार्जिंगला घेऊन घेतो. भाऊ पण आपला जेवण वगैरे बसला आहे थोड्या वेळानं आम्ही निघू आणि इकडेच आपलं थोडासा सनसेट आपली सनसेट नाही आपलं काय रील्स वगैरे काढून घेऊ आणि खूप क्लायमेट पण मस्त आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला पण आवडेल. आणि आता इथे सगळे बसले थोड्या वेळात निघू. गाईचा मोबाईल चार्जिंगला लावा कसा धावत गेला काही कलाकार माणूस या तुम्हाला मी शपथ सांगतो येऊन बघा आपल्या स्वामींच्या मठात. मी तर कधी आलोच नव्हतो मी पहिल्यांदा आलो इकडे. माझा मित्र बोलला की आपण जाऊन येऊया एकाच दिवशी बोललो चला जाऊन आज तो बोलतो खोपोलीला जायला पण मी बोललो जाऊ दे एवढं लांब अरे पण आपण जे काय माहिती का ट्रेन लेट आहेत ह्या टायमाला म्हणून थोडं आम्ही लवकर आलो म्हणून इथंच जाऊन आम्ही इथून लवकर घरी जाऊ. आता थोड्या वेळात निघू 3 वाजता आहे 2:30 वाजता 3 वाजता ट्रेन आहे त्या ट्रेनने घरी. चला मग भेटूया आता पुढं काय होतं काय नाही दाखवतो. फोटो वगैरे मी काढलेत पण आतमध्ये तुम्हाला कॅप्चर करून देत नाही भाई मी घाबरलेलो मोबाईल जपतं मग अशी याला वरडले तिथं बाहेर तुला नाही का तो बोलतो त्या फोटो न काढव ते बाईला त्या बाईला बोलतो हा तेव्हा घाबरलो आम्ही आम्हाला वाटलं आम्हाला पण बोलतो तेव्हा आम्ही घाबरलं त्याच्यामुळे आम्ही फोटो वगैरे नाही काढले इतके. चला भेटूया नंतर बघूया काय होतं. सगळे पुस्तकं वगैरे लागले. नमस्कार मित्रांनो जस्ट आता आलो आहे आणि तुम्हाला जे दाखवायचं होतं ना ते आता दाखवायचा टाईम आला आहे. म्हणजे व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे. आणि जर तुम्ही येत असाल फॅमिली वगैरे असेल तर इकडे येऊ नका. जर तुम्ही मित्रांसोबत येत असाल तर इकडे या आणि खूप सारा रील वगैरे पोस्ट वगैरे काढा. असं काहीतरी तुम्हाला दाखवून पुढे जातो दाखवतो पुढं बनव ना पाणी नमस्कार मित्रांनो आता आम्ही रील फोटो सगळे काढलेत काही बी मस्त फॉर्ममध्ये हे बघा असं काहीतरी क्लायमेट आहे. व्हिडिओ काढायला मस्त आहे चालायचे वगैरे. बघा आम्ही इथं आलो थोडा रील काढले अजून ट्रेन लेट आहे तिकडे तेव्हा स्टेशन पण जवळ तिथून तेव्हा ट्रेन लेट आहे अजून 5-10 मिनटं. आता थोडा रील काढतो लगेच जातो तिकडे बसतो मग थोडा वेळ. चला निघूया आपण आता थोडा रील काढून तिकडे चला. नमस्कार मित्रांनो चला आता जस्ट आलो आहे आता ट्रेन येईल 2 मिनटात आणि ब्लॉग आपण इथंच एंड करूया.
घरी जायचं बॅटरी खपल चार्जिंग. इथंच ब्लॉग एंड करतो. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा, आणि ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला माहिती कशी झाली आपली हडबड तडबड. तर काय नाही एवढं. तर आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि मला तर खूप सारा सपोर्ट द्या. आणि तुम्ही एक टाईम पलस जरी आपल्या स्वामींच्या मठात येऊन बघा. खूप मस्त आहे मठ पण, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. मी जाता बघितलं तुम्ही, ते येऊन बघा, खूप छान आहे. तर मी ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सगळ्यांना करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. असंच भेटूया पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये.